नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी काही वेडिंग आउटफिट्स दाखवणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे वेडिंग सीझन सुरू आहे. तर खूप मुलींनी मला डी-एम केले होते, की तुझ्याकडे जर वेडिंग आउटफिट्स, इन्स्पायर्ड आउटफिट्स असतील तर प्लीज आम्हाला दाखव. तर माझ्याकडे आहेत 2 म्हणजे 2-3 नाही आहेत, थोडेफार आहेत. ते मी तुम्हाला दाखवेन आज. आणि काही जे आहेत ते मी ऑनलाईन ऑर्डर केले होते आणि काही जे आहेत ते मी स्टोअरमधनं जाऊन घेतले होते. तर लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि जे स्टोअर आहेत त्यांची आउटफिट दाखवता तुम्हाला मी स्टोअरची डिटेल्स पण सांगेल. तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता, घेऊ शकता आणि तिकडे अजूनही एक्सप्लोर करू शकतात. खूप सुंदर असतात तिकडे. मी मोस्टली एक शॉप आहे तिथे सारखी जात असते. आणि हां, तर आपण लगेच वळूया आउटफिट्सकडे. तर गाईज हा माझा फर्स्ट आउटफिट आहे. तर हा आउटफिट एकदम सिंपल आहे. इकडचा हा वर्क, इकडे वर्क आहे, खाली पूर्ण सिंपल आहे. याचा जो फ्लेअर आहे खूप जास्त आहे याला. आणि हा मी वेस्ट साईडमधनं घेतला होता. जेव्हा न्यू इयरचं सेल लागला होता तेव्हा मी घेतला होता हा. आणि मला एक वेस्ट साईडचं खूप आवडतं, ह्यांना पॉकेट्स असतात. वेस्ट साईडचे तुम्ही जे पण फ्लेअरवाले कुर्तीज असतील या ड्रेसेस असतील त्यांच्या यांना पॉकेट्स असतात. सो मला ते खूप कम्फर्टेबल वाटतं. आणि पॉकेट्स असणं मुलींसाठी खूप जास्त एक ॲडव्हान्टेज आहे, कारण की ते त्यांचं कॅरी करू शकतात. मला नाही आवडत फंक्शन्समध्ये ते बॅग कॅरी करायला, कारण की मी स्वतःलाच नाही सांभाळू शकत. हे आउटफिट्समध्ये मी स्वतःला नाही सांभाळू शकत, तर ते बॅग्स तर बाजूलाच राहिले. मग मला हे खूप चांगलं वाटतं, की यांना पॉकेट्स असतात आणि खूप सिंपल आहे. जास्त म्हणजे कोणाचं जवळचं लग्न नसेल तर भाई घालू शकतो आपण. आणि मेन म्हणजे हां, याच्यावर तुम्ही एक प्लेन ब्लॅक दुपट्टा घेऊ शकता. जर तुम्ही कुठल्या गावाकडे जर जात असाल वेडिंगसाठी, तर प्लेन ब्लॅक दुपट्टा घेऊ शकता. नाहीतर तुम्ही वेअर करू शकता. सो मेन म्हणजे मला याचा फ्लेअर खूप आवडतो आणि मला हा खरंच खूप आवडलेला, सो मी घेतला होता. आणि हा समथिंग असेल 1500-1700 पर्यंत हा आउटफिट. आणि वेस्ट साईडमधनं. सो गाईज हा आहे माझा सेकंड आउटफिट. ठीक आहे. हा एकदम सिंपल आहे. तुम्ही हा हळदी ओकेजनसाठी या लग्नासाठी पण वेअर करू शकता. डे टाईममध्ये, नाईटला पण चांगला वाटेल. ॲक्च्युली मला याचा दुपट्टा खूप आवडला होता. आणि एकदम सिंपल अशी डिझाईन आहे नेकच्या इकडे. आणि याचे स्लीव्स हाफ स्लीव्स आहेत. इथे पण डिझाईन आहे. ॲक्च्युली मी याच्या खाली पॅन्ट का घातली आहे, कारण की हा ड्रेस मी मिंत्रावरनं ऑर्डर केलेला. आणि मिंत्राचे जे कुर्तीज खालचे पॅन्ट्स येतात ना, ते मोस्टली मला शॉर्ट होतात हाईटमुळे आणि नाहीतर टाईट होतात. तर मी जास्त प्रेफर करते कुर्तीज मागवले, की मी त्याच्याखाली लेगिन्सच घेते आणि ते कम्फर्टेबल पण असतात. सो हा आहे माझा सेकंड आउटफिट. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, कारण की हा मिंत्रावरनं ऑर्डर केलेला मी. सो थर्ड आहे हा अनारकली ड्रेस. ठीक आहे. ह्याचा दुपट्टा खूप सुंदर आहे. मोस्टली मी तुम्हाला सांगेल, मी जर कोणते ड्रेसेस घेते या लेहेंगा घेते या कुठलाही ड्रेस असेल जो मी घेत असेल, तर मी पहिले त्याचा दुपट्टा बघते, कारण की मी खूप ऑब्सेस्ड आहे दुपट्ट्याशी. मला दुपट्टा खूप आवडतो. इवन जर नॉर्मल कुठला ड्रेस असेल या कुर्ती असेल, तर त्याच्यावर पण मी प्लेन कुर्ती असेल तर त्याच्यावरती मी हेवी वर्कचा दुपट्टा घेईल. तर मला खूप आवडतं. तर हा त्याचा दुपट्टा. इकडे अशी डिझाईन आहे. ठीक आहे. ह्याला पण असं नॉर्मल फ्लेअर आहे, जास्त नाही आहे, नॉर्मल आहे. आणि हा ड्रेस मी ठाण्याच्या एका स्टोअरमधनं घेतला होता. आय गेस हां, ठाण्याला एक रंगोली स्टुडिओ करून आहे, राम मारुती रोड. नाही, मला नाही आठवत आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा पूर्ण ॲड्रेस टाकेल. ठीक आहे. सो ठाण्याला स्टोअर आहे रंगोली स्टुडिओ. तर तिकडनं हा ड्रेस घेतला होता मी. सो हा पण एक लग्न या या हळदी नाईटसाठी, संगीतसाठीही घालू शकता तुम्ही. तर हा असा ड्रेस आहे. याचे स्लीव्स पण. आणि तुम्ही हे पण बघितलं असेल, की माझे ड्रेसेस हाफ स्लीव्स असतात, नाही तर फुल स्लीव्स असतात याच्यात. आणि मोस्टली खूप कमी स्लीवलेस असतील ट्रेडिशनलमध्ये, कारण की मी अशा ठिकाणी राहते तिथे तसे ड्रेस नाही घालू शकत. सो दुपट्टा इज मस्ट. सो गाईज हा आहे माझा फोर्थ आउटफिट. आणि हा कुठल्याही स्टोअरमधनं नाही घेतला आहे, कुठल्या ऑनलाईन साईटवरनं नाही घेतला आहे. हा मी माझ्या मम्मीच्या साडीचा स्टिच केलेला आहे.
सो याच्यावर ना कोणता दुपट्टा आहे ना काही आहे, फक्त हा एवढाच ड्रेस आहे. जर मला दुपट्टा घ्यायचा असेल तर मी ऑरेंज कलर या पिंक कलरचा दुपट्टा घेऊ शकते, बट मी मोस्टली नाही प्रेफर करत, कारण की हा असाच चांगला दिसतो. याच्यावरती इथे चांगला वर्क आहे, सो मला नाही वाटत याच्यावर दुपट्टा घ्यायचं, मन नाही करत. मी असाच वेअर करते. सो हा आहे माझा फोर्थ आउटफिट, आणि ह्याला पण खूप चांगला फ्लेअर दिला आहे माझ्या टेलरने, बघू शकता. मला असे ड्रेसेस खूप आवडतात, ज्याला चांगला फ्लेअर असेल, या त्यांचे स्लीव्स चांगले असतील, फुल असतील या हाफ असतील, आणि मी याच्यात कम्फर्टेबल पण फील करते. आणि आणि हा आहे आपला फिफ्थ आउटफिट गाईज. ठीक आहे, हा आउटफिट मोस्टली खूप जणांना माहिती असेल. हा माझ्या फीडवरती सगळीकडे होता, हा खूप ट्रेंडिंग आउटफिट आहे, आणि मला असं राहावलं नाही गेलं, सो मी लगेच ऑर्डर केला. मला बघायचं होते काय, पण खरंच खूप सुंदर आहे हा. याच्यावर पूर्ण मिरर वर्क आहे, पूर्ण मिरर वर्क, इतकं मिरर वर्क आहे की कोणी काय मला फंक्शनमध्ये फालतूचा प्रश्न विचारला की एक हात काढून त्याचा गळा पण कापू शकते मी, इतका चांगला मिरर वर्क आहे. इथेही आहे, खालीही आहे, हातालाही आहे, पण घालताना खूप खूप एकदम असं काय बोलतात त्याला, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। एकदम नाजूक हाताने घालावा लागेल, कारण की जेव्हा ही घालायला जातो तेव्हा बॉडीवरती असे स्क्रॅचेस उठतात त्याने, मिरर वर्क आहे कारण म्हणून. आणि हां, मला एक यांचं खूप आवडलं, मी त्यांचा लिंक मेन्शन करेल. हा मी ऑनलाईन ऑर्डर केलेला, मी लिंक खाली कॅप्शन बोलते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. आणि एक हां, त्यांनी मला एक मेहंदीचा कोन पाठवला सोबत, हे व्हाईट कलरचं आहे, आणि एक्स्ट्रा मिरर पाठवले, मिरर्स, कारण की जर पडलं वगैरे तर लावायला या मे बी सेफ्टीसाठी. नाही, It was at this moment he knew. He fucked up. मी आत्तापर्यंत कुठल्याही वेडिंगला गेलेली नाही आहे. मी घरातच बसून तुम्हाला इन्स्पायर करते, म्हणजे मी किती चांगली आहे. मला कुठल्या वेडिंगला जायचं पण नाही आहे, कारण की मला तो प्रश्न नको. "अय्या, आता तुझं ना, नेक्स्ट तुझं तू कधी करतेस?" मला त्या आंटींना उत्तरं द्यायची आहेत, की तुमच्या घरात बसलेल्या 27, 28, 30-30 वर्षाच्या मुलींचं पहिले करा, नंतर माझ्या मागे लागा. मला एवढं लवकर लग्न नाही करायचं. आणि तुम्ही सगळं बघितलं असाल की जितके पण मी ड्रेसेस दाखवले सगळे डिसेंट होते, एलिगंट होते, कारण की मी अशा ठिकाणून येते की जिथे मी असेच ड्रेसेस घालू शकते, मानेपासून ते पायापर्यंत झाकलेले. ठीक आहे, कारण की परत बोलतील, 4 लोक काय बोलतील हे सगळं घातल्यावर. ते 4 लोकांच्या पहिले माझ्या घरचे 4 लोक बोलतील की हे काय घातलंय, आपण कुठे चाललोय, तू काय करतेस. सो मी नेहमी असं प्रिफर करते, 4 लोक बोलायच्या आधी मी स्वतःला बोलून घेते की नाही नेहा, एकदम डिसेंट जायचं आपल्याला. सो माझे सगळे हातभर, पायभर कपडे. Guys, for watching my video, please do like, share, comment and सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असंच प्रेम द्या, आणि प्लीज जितकं असेल तितकं शेअर करा. भाई, मी तुमच्यासाठी इतकी रेडी होतीये, मला काही हाऊस नाही हे सगळं घालून फिरवायची घरात. मी तुम्हाला इन्स्पायर करायला एवढं सगळं रेडी होतीये, दाखवतीये. सो प्लीज जितकं होईल तितकं शेअर करा, आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय बाय.